दरोडा आणि मुख्य गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार आरोपी अनिकेत जाधव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. शासकीय कंत्राटदाराच्या घरी टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणात तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात तब्बल 9 महिन्याहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. रविवार 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत संतोष जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास शासकीय कंत्राटदार शैलेश देवीदान यांच्या श्रीकृष्णनगर येथील राहत्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत ही कलम वाढवण्यात आली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी अनिकेत संतोष जाधव हा गुन्हा घडल्यापासून आपलं वास्तव्य लपवून फरार होता. त्याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे 18 जुलै 2026 रोजी आरोपी गांधी चमन परिसरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. पुढील तपासासाठी त्याला तपासी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलंय.